माझा नाईलाज आहे, मला कोणाला दोष द्यायचा नाही। आपल्या लेकराला समाजाला मिळत नसेल तर आपण कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे। मी सीमा रेषेवर आलेलो आहे। 30 मेचं आमरण उपोषण ठरवलंय, त्यात बदल केलाय। आमरण उपोषण सावलीत, मंडपात, फॅनमध्ये आपण ते करत होतो, सगळे तसंच करतात। मला अंतिम टोकाचं आणि कठोर आमरण उपोषण करायचंय। रखरखत्या उन्हात हे उपोषण बाज टाकून करणार आहे। ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार। माझ्या शरीरात प्रचंड वेदना आहेत, या जीवाला तरसाचं किती दिवस। जे काही होईल ते होईल। उष्माघाताचा बळी गेला तर देवेंद्र फडणवीसांमुळे गेला, सरकारमुळे गेला। कितीही जीवाची लाही झाली तरी हरकत नाही, कारण माझ्या समाजाच्या लेकरांच्या आयुष्याचा उन्हाळा झालाय, तर आपण आपली कदर का करायची। आमरण उपोषण कुठेही होईल, जंगलात होईल, रानात होईल, कडक उन्हात ते उपोषण होईल, यावर मी ठाम आहे। किती वेदना होतील याचा विचार करायचा नाही, हे ठरवलंय। सारखी सारखी उपोषण करून जीवाला वेदना होत आहेत। एकदा तुकडा पडू देत, सरकारचा तुकडा पडेल किंवा माझा तुकडा पडेल। हे आंदोलन सुरू आहे, त्याला 3 वर्ष झालेत। मे महिन्याच्या कडक रखरखत्या उन्हात हे आमरण उपोषण होणार आहेत। हे शब्द आहेत मनोज जरांगे पाटील यांचे। नमस्कार, मी बालाजी शिंदे, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आणि त्याबाबतच्या अनेक मागण्या मान्य कराव्यात, यासाठी आता पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यार उपसण्याची घोषणा केली आहे। येत्या 30 मे पासून ते अंतरवाली सराटीमध्ये आपले आमरण उपोषण सुरू करणार आहेत। त्यांनी प्रचंड उष्णता असतानाही उपोषणाची हाक दिल्यानं त्यांच्या जीवाला मोठा धोका देखील आहे। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने काढलेला GR का रद्द केला असा सवाल करत आता आरपारचं खेटायचं आहे असं सांगितलं। मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्हाला आरक्षण असूनही तुम्ही आरक्षण देत नाही, तुम्हाला खेटायचं आहे तर मग खेटाच, तुम्हाला 30 तारखेला खेटू। याचबरोबर जरांगेंनी भाजप सरकार, अजितदादा आणि शिंदे गटांच्या मंत्र्यांना टार्गेट करत असल्याचा देखील दावा केलाय। याचबरोबर जरांगेंनी भाजप सरकार, अजितदादा आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांना टार्गेट करत असल्याचा देखील दावा केलाय। तसेच त्यांनी देवेंद्र फडणवीस हे 100% आरक्षण देतील असं आम्हाला बोलताना संभ्रम निर्माण केला। हा डाव होता। आता तरी किमान प्रसाद लाड यांचे डोळे उघडतील। ते म्हणाले की ते मराठा आहेत, त्यामुळे प्रसाद लाड यांचे डोळे उघडतील। सरकारमध्ये मराठ्यांशिवाय द्वेष ठासून भरलाय असा आरोप देखील जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेवेळी केलाय। तसेच त्यांनी अजूनही देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांची मने जिंकायची संधी आहे असं देखील वक्तव्य केलं। तसेच त्यांनी अंतरवली सराटीत मला मानणारे लोक येतील, मात्र त्यांनी येऊ नये असे देखील आवाहन ते करायला विसरले नाहीत। मराठा समाजाने दिलेल्या योगदानाबद्दल बोलताना जरांगे पाटील म्हणाले, लोकांचे लेकरं समाधानी राहावे म्हणून आमच्या वंशजांनी काय नाही दिलं। आम्ही आजही लढण्याची क्षमता ठेवतो, संघर्ष करण्याची क्षमता ठेवतो। लोकांच्या उरलेल्या पिठावर जगणारे आम्ही नाही। आम्ही सगळ्या समाजांना भरभरून दिलं, तुम्ही तोडण्याची सुरुवात करा, आम्ही शेवट करतो असा इशारा देखील त्यांनी दिलाय। तुम्ही सांगितलं वेळ लागतो, तर 10 महिन्यांचा वेळ दिला। तुम्ही म्हणता आपल्या जातीचा मुख्यमंत्री नसून त्यांनी आरक्षण दिलं, ही त्यांची भाषा असते। तो आपल्या जातीचा नसून त्याने मराठ्यांनी मुख्यमंत्री केलं। प्रसाद लाड यांचा राजीनामा नको, आपलाच माणूस चुकीचा आहे हे त्यांना कळलं म्हणजे खूप झालं असं म्हणत जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांचा देखील समाचार घेतला। जरांगे पाटील यांनी मी 30 तारखेला असाच उठून उन्हात बसणार असा इशारा देखील दिलाय। तसेच जर उष्माघाताने माझा मृत्यू झाला तर त्याला सरकार जबाबदार असल्याचं देखील सांगून टाकलंय। अशा ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।